डबल फिगर मध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि ते आता आलं इकडे. नागेश शीत करतोय ते. याही वेळेला फटका चांगला आहे, फ्लॅट आहे. एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. नागेश शीतचा प्रहार, मिळतील धावा 4. चौकार. डीजे शुभम कानमुरे सांगतात की आम्हाला 18 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा येणं आणि महत्वाच्या गोलंदाजाची पाटण तोडणं काय असतं ना, आगरी भाषेमध्ये आपण म्हणतो ना की वसपा काढणं, तसं इकडे घडलंय. जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, जो स्टार्ट हवा होता ना मुस्तकिमच्या षटकामध्ये, किंबहुना मुस्तकिमला थोडंसं महागडं ठरवायचं आहे. तुम्ही आपण म्हणतो ना क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटर्जी. ती स्ट्रॅटर्जी मैदानावरती हाताळली आहे. जर पहिल्या गोलंदाजाला थोडंसं महागडं ठरवलं इकडे, तर कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत त्या धावा येऊ शकतात. आणि नागेश वारंवार स्वतःला बॅक करत होता. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला, त्यानंतर तो डॉट झाला. त्यानंतर स्वतःला आत्मविश्वास देत असताना पुन्हा एकदा त्याने स्ट्राईक एंडवरती स्वतःला उभं केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. अगदी आपण म्हणतो ना की कठीण असं काहीच नाहीये, सोपं सर्व आहे. फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास नागेश शीतकडे भरभरून भरलाय आणि त्यामुळे इथे तो बॅटिंग अगदी लाजवाब करतो. पहिल्याच मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील ही दर्जेदार बॅटिंग आपण पाहतोय. परंतु आता इथून नवीन येणाऱ्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, अन्यथा पहिल्याच मॅच मध्ये भल्या मोठ्या धावसंख्येचा डोंगराचा पाठलाग करावा लागेल. इकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल फुलटॉस होता, परंतु हा फुलटॉस सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेमध्ये चालला. सिंगल या बॉल वरती मिळाली आहे आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 19. संस्कार साळवी षटक तो हाताळतोय. दुसरं षटक म्हटल्यानंतर आता इकडे कमबॅक सुद्धा करायचं आहे, किंबहुना पहिल्या षटकामध्ये महत्वाच्या खेळाडूने आपल्या कॅप्टनने धावा खर्च केल्यात आणि त्यामुळे तो कमबॅक हवा आहे, बॅकअप हवा आहे आणि त्या बॅकअपमुळे इकडे संस्कार साळवीला बॉलिंग ट्रॅकवरती बोलवलंय. मग अशा वेळी पहिल्या बॉलवरती सिंगल येणं, स्ट्राईक रोटेट होणं, समोर बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहतोय धाव मात्र मिळणार नाहीये, कारण डाऊन दी ट्रॅक अर्थातच फ्रंट ऑफ दी विकेट खेळाडू आहे मुस्तकिम आणि त्याने हा चेंडू अडवलाय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 3 आणि दिवस दुसरा आपण पाहतोय. या दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच मैदानावरती चालू आहे. अप्रतिम अशी बॅटिंग नागेशने केली आहे. यावेळचा फुल टॉस पुन्हा एकदा फुल टोल मध्ये वसूल करणारा आणखीन एक चौकार. थँक्यू. एसपी सुपर प्लेस संबेपूर विरुद्ध आपण पाहतोय शाबीर 11 अँड हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स हा संघ मैदानावरती खेळतोय. परंतु आता त्या संघाला थोडंसं महागडं करण्याचं काम इकडे नागेश करतोय. आणखीन एक चेंडू हवेत खेळला, फिल्डर डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक आलेत परंतु त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. चुकी करा पण एक चुकी वारंवार करू नका. यावेळी चुकी झाली आणि आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार. इकडे आता नागेशला बॅटिंग करत असताना पाहताना मला राजू मामांची आठवण आली, कारण ज्या रीतीने अगोदरचं क्रिकेट अलिबागचं ज्या रीतीने राजू मामांनी गाजवलं होतं ना, तशा रीतीची बॅटिंग इकडे नागेश शीत करतोय. पुन्हा एकदा ऑन साइड वरती फटका खेळायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि त्यामुळे इथे ही सिंगल मिळाली आहे. मग नागेशला जीवदान दिलंय या मंचावरती, किंबहुना या प्लॅटफॉर्म वरती आणि या मॅच मध्ये नागेशला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं राहिलंय. कारण महत्वाच्या खेळाडूला तुम्ही बात करू शकला असतात, इन्फॉर्म बॅटर आहे आणि त्याचा झेल सोडल्यानंतर आता आपण पाहतोय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 28. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या दस्तानामध्ये चालला. इथे
2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 10 आल्यात. मुस्तकीमला महागडं ठरवलं का? कारण महत्वाचा तो गोलंदाज आहे, या संघाचा तो बॅकबोन आहे. आणि अशा वेळी जर तुम्ही प्रमुख गोलंदाजावरती किंबहुना प्रमुख खेळाडूवरती आक्रमण कराल ना, इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण काय म्हणतो की काय पाहतो की जसप्रीत बुमराहवरती जर आक्रमण होत असेल तर मुंबई इंडियन्स मधील सर्व गोलंदाजांवरती आक्रमण होत असताना नेहमी पाहिलं आपण. इथे सुद्धा तेच घडलंय. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 10, 28 धावा 2 षटकांमध्ये. तब्बल आपण जर पाहिलं तर 5 षटकांची मॅच आहे आणि आता हे षटक सुद्धा महत्वाचं आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर आपण पाहतोय. या षटकामध्ये करावेच लागतील. 6 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. 50-50 ओव्हर मध्ये 10. जर 10 बनवल्यात तर त्या 5 धावा तुम्हाला एक्स्ट्राच्या मिळतील आणि धावसंख्या सुद्धा पुढे सरकेल. अशा वेळी पुन्हा एकदा मुस्तकीम बॉलिंग ट्रॅक वरती आला. कॅप्टन त्याने आपल्या खांद्यावरती हे षटक घेतलंय आणि याही वेळेला समोर आपण पाहतोय नागेश शीद आहे. नागेश शीद नेहमीच आपली करामती कामगिरी करत असताना मैदानावरती दिसलाय. 50-50 ओव्हर मधील पहिला बॉल रॅपिड आपण पाहतोय. अगदी वेग पाहतोय. रायगड प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर संजय सोलंकी याच्या संघामध्ये खेळत असताना, इक्कू सोलंकीच्या संघामध्ये खेळत असताना मुस्तकीमने काय गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुस्तकीमने मागे वळून पाहिलेलंच नाहीये. यावेळचा बॉल नागेश शीदच्या बॅट मधून चाललाय सरळ. हवाई हल्ला, हवाई सफर येतोय हा सिक्सर. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतो रंगली मॅच. आतापर्यंत नागेशच्या बॅट मधून आलेत आणि ते सुद्धा मुस्तकीम वरती. आणखीन एक समोर मारलाय. फिल्डर आहे. कॅच पकडली आहे. बिग विकेट डाऊन. नागेश शीदचा खेळ इथे मात्र या षटकामध्ये संपलाय. 50-50 ओव्हर मध्ये महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. नागेश शीद बॅक टू दी डगआउट. कुणी डाऊन द ट्रॅक येत असताना प्रथमतः ऑन साइड वरती फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता किंबहुना तो शप्पल झाला होता. त्यानंतर द्विधा मनस्थितीमध्ये तो गेला. परत पुन्हा एकदा लेग स्टंप वरती तो आला. ऑन साइड वरती फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु अशा वेळी चेंडू तो एंड वरती लागला आणि त्यानंतर कुणाल तिकडे चुकी करणाऱ्यातला खेळाडू नाहीये आणि नवीन बॅटर आपण पाहतो मैदानावरती. हाही खेळाडू या वर्षामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये आहे. जिथे आपण जर पाहिलं तर तिनविऱ्याच्या मैदानामध्ये कैवल्य पाटीलच्या संघामधून खेळत असताना सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या खेळाडूला मिळालं होतं आणि जय मल्हार अलिबाग संघाचा सुद्धा महत्वाचा खेळाडू आयुष बोकाडे कलवा इकडे मात्र बॅटिंग साठी येतोय. महाशिवरात्री चषकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली होती ऍज अ बॉलर. सर्वोत्कृष्ट गोलंदाज तिथे सुद्धा हे पारितोषिक मिळालं होतं परंतु यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय. ती गाडी आता डाऊन द ट्रॅक थोडीशी घसरली आहे बॅटिंग करत असताना एसपी सुपर प्लेयर संबेपूर संघाची. कारण महत्वाचा बॅटर त्यांचा बाद झाला. इकडे आपण पाहतो या षटकातील आतापर्यंत 2.4 चा खेळ संपला. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळचा बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन मैदानावरती पाहतोय. महत्वाची विकेट. आयुष बोकाडे सुद्धा मैदानाच्या बाहेर. डीजे
का वाटणार नाही जनतेला असाच आमदार हवा? कारण अनेक वर्ष आपण जर पाहिले जेव्हापासून या आमदारकी क्षेत्रामध्ये शेठचं पाऊल पडलंय आणि तेव्हापासून अगदी आपण जर पाहिलं तर निस्वार्थीपणाने या जनतेसाठी झटणारा एकमेव आमदार मित्र म्हणेन शेठ आहेत. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता या खेळाडूंसाठी सुद्धा हे भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय. या वर्षीची सुद्धा ही आमदार प्रीमियर लीग आहे ना, अगदी चर्चेचा विषय राहिली आहे. कारण दोन कार आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, विजेत्या संघ मालकाला थार किंबहुना आपण पाहतोय जो खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना राहील त्याला जिमी कार भेटेल. आता चेंडू इकडे आपण जर पाहिलं तर एक आहे आणि बॅटल कंप्लीट करण्यासाठी 4ची गरज आहे. यावेळचा फटका हवेत मारलाय, फिल्डर आहेत. आहा, अक्रॉस द लाईन येत असताना बॉलला ठोकले सरळ, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डनरी फटका, षटकार. बघा आता आपण पाहतोय शुभमदा जिथे स्कोर कार्ड सांगते 40 धावा या षटकाराने धावफलकावरती लागल्यात. परंतु आता गरज काय होती? 50-50 ओव्हर चॅलेंज मध्ये तुम्हाला 10 बनवायच्या होत्या, 12 तर तुम्ही बनवल्यात, म्हणजे त्यामध्ये 5 एक्स्ट्रा वाढल्यात आणि धावसंख्येचा आलेख आता इथे 45 वरती पोहोचलाय. म्हणजे इकडे
षटकामध्ये महत्वाचे खेळाडू आपण पाहतोय. 3 ते 4 महत्वाचे खेळाडू पाहायला मिळतात. बिहाइंड द विकेट, विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या स्वरूपात आदिल कुरेशी, मुस्तकिम मुकादम, हसनैन कुरेशी किंबहुना कुणाल कोंडालकर यांना सुद्धा पाहायला मिळत. हे 4 खेळाडू आहेत ना या मॅच मध्ये, ते महत्वाचे आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला धावा महत्वाच्या बनवाव्या लागतील. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह मारला, ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे सिंगल या बॉल वरती मिळाली आहे. आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकत असताना आता 46 वरती पोहोचली आहे. 46. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. अर्थातच संतोष नाणेकर यांची ही वाहिनी आणि त्यानंतर अलिबाग मध्ये प्रचलित आमचे मित्र नंदन या वाहिनीचे CEO म्हणून ज्यांची ओळख आहे. पूर्ण टेक्निशियन टीम, अथर्व असू द्या किंबहुना आपण जर पाहिलं तर ही सर्व टेक्निशियन टीम असू द्या, या सर्व टेक्निशियन टीमचा आभार मानणं सुद्धा गरजेचं आहे. कारण प्रत्येक खेळाडूला चर्चेत आणण्याचं काम ते सुद्धा करतात. फुल टॉस बॉल होता, जस्ट फ्लिक केलं या बॉलला आणि आता हा बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार. हैदराबाद 100% आयोजन अलगे. या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर आजच्या मॅच मधील सांघिक पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 50 अप या धावा येणं गरजेचं आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये त्या जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे आणि ती धावसंख्या इकडे बनवली जाते. या बॉलचा आणखीन एक बॉल आपण पाहतोय, कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. कुणाल कोंडालकर तिथे तैनात आहे. थ्रो थोडासा चुकला आणि आता इथे रनआउट स्वरूपात फलंदाज पुन्हा एकदा वाचलाय. थ्रो यश क्षेत्ररक्षकाच्या हातात अर्थातच गोलंदाजाच्या हातामध्ये आला होता, परंतु त्याच वेळेला आपण पाहतो इथे गोलंदाजाने थोडीशी चुकी केली आणि त्यामुळे दुसरी धाव आपण पाहतोय इथे कंप्लीट झाली आहे. 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 1 to go. शेवटचा बॉल या षटकातील आता येणं बाकी आहे. चौथ्या षटकाचा खेळ आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला भेटतोय आणि याही षटकामध्ये तो एक चौकार सुद्धा आलाय. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर 2. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा इथे गॅप मध्ये खेळलाय. फिल्डर आहे, नो चान्स फॉर द फिल्डर. आणखीन एक बॉल, एक टप्पा घेत असताना सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आमदार गाजते प्रीमियर लीग. हॅलो. मागच्या बॉलवरती अर्थातच शेवटचा गोड करण्यासाठी षटकाचा शेवट गोड करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने इम्पॅक्ट प्लेअर इकडे आता मैदानावरती घेतला जाईल. मुस्तकिमने तो कॉल केलाय कारण हे सुद्धा महत्वाचं आहे. आता प्रभू मैदानाच्या बाहेर येईल आणि प्रभूच्या जागी मैदानावरती आपण पाहतोय नितेश याला आपल्याला पाहायला भेटेल मैदानावरती. म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग मध्ये जो रूल आपल्याला पाहायला मिळाला इम्पॅक्ट प्लेअरचा, तो इम्पॅक्ट प्लेअरचा रूल या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. या स्पर्धेमध्ये 50-50 ओव्हर सुद्धा आपण पाहतोय. पाचवं षटक आहे आणि इनिंग ब्रेक अगोदर टॉस होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे टॉस साठी यानंतर होणारा दुसरा सामना राजाबाई टायगर्स हिमनगर विरुद्ध आरबी कंस्ट्रक्शन झिराड. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे कॅप्टन राजाबाई टायगर्स हिमनगर कॅप्टन आणि आरबी कंस्ट्रक्शन झिराड दोघांना सुद्धा विनंती आहे टॉस साठी येणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या वेळेमध्ये इथे उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला या कमिटीच्या माध्यमातून पॅनलाइज सुद्धा केलं जाऊ शकते. त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर टॉस साठी या. आजच्या दिवसातील दुसरी मॅच राजाबाई टायगर्स हिमनगर विरुद्ध आरबी कंस्ट्रक्शन झिराड. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे बोटिंग कॅप्टन्स चला या टॉस साठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल कोंडाळकर याला मात्र आमंत्रित केलंय. नवीन बॅटर आपण पाहतोय पवन कोंडाजी इथे मात्र पाहायला भेटतोय.
हाही खेळाडू बायकर मॅन आहे आणि जिथे आपण जर पाहिलं तर याही खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ झाला होता, परंतु या षटकातील पहिल्याच बॉलवरती कुणाल कोंडाळकर याला सफलता मिळाली आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. नियोजन बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर आपण पाहतो बॅटर शुभम मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आणखीन एक आपण जर पाहिलं तर अलिबाग मधील टॉप 10 ऑलराऊंडर मधील महत्वाचा खेळाडू सार्थक. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. यापुढे होणारा सामना राजाभाई टायगर्स हेमनगर विरुद्ध आहे, तेव्हा दोनही संघाचे कॅप्टन या ठिकाणी येणं अनिवार्य असेल. जर आपण या ठिकाणी आला नाहीत आणि आमच्या मंडळाने या ठिकाणी आपल्याला जी कोणती पेनल्टी दिली तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. स्पर्धा फार मोठी आहे, त्यामुळे प्रत्येकाने रूल फॉलो करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जेव्हा या ठिकाणी एक सत्र समाप्त होईल तेव्हा दोनही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्समध्ये आमच्या समवेत जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. प्लस पॉइंट इकडे कुणाल कोंडाळकर सुद्धा ठरलाय, कारण त्याने लगातार 2 विकेट घेतल्यात. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती सत्यम मेस्त्री आला आणि आता या बॉलवरती जोपर्यंत क्षेत्ररक्षक थ्रो करेल तद्वरती दुसरी धाव इकडे मात्र कंप्लीट केली जाते. सत्यम मेस्त्रीला आपण पाहतोय बॅटिंगसाठी, जिथे या बॉलवरती 2 आल्यात. विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु ती संधी इकडे गमावली आहे, कारण अखूट टप्पाचा बॉल आणि त्यामध्ये या बॉलवरती आलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकत असताना आता 58 वरती पोहोचते. 58 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस पाहतो. पहिली मॅच मैदानावरती चालू आहे. एका बाजूला कॅप्टन नागेश शिद आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कॅप्टन मुस्तकीम याला पाहायला भेटतंय आणि आता त्याच्या माध्यमातून इकडे हा बॉल पडल्यानंतर वळालाय सरळ, अगदी काटा बदलला आणि तोच काटा आपण पाहतो बॅटर च्या हृदयामध्ये जरूर रुतला, कारण पडल्यानंतर बॉल सरळ बॅटला हुलकावणी देत असताना विकेट कीपर कडे चाललाय. डॉट बॉल. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू संपले, 4 मध्ये 2 आल्यात. महत्वाची गोलंदाजी या षटकामध्ये कुणालने केली आहे. पुढे सरसावत असताना मोठा फटका खेळायचा होता. आता इथे हा निर्णय 3ऱ्या पंचांपर्यंत पोहोचवला जातोय, कारण बॅटर पुढे गेला होता, त्यानंतर बॅट पॉपिंग क्रीज मध्ये इन झाली आहे का हे आता tenniscricket.in आणि त्याच वेळेला आमचे 3रे पंच इकडे पाहतील. हे फलंदाज स्ट्राइक एंड वरती पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का. tenniscricket.in किंबहुना आमचं हे समालोचक पॅनल आपल्याला पाहायला भेटतंय, जिथे समालोचक पॅनल मध्ये निशांत पाटील आहेत, मॅन फ्रॉम खानाव. त्याच वेळेला किल्ले रोह्याचा सुद्धा एक गोड आवाज हर्षल मुंडे हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. अलिबागचा आणखीन एक नवीन आवाज आपण पाहतोय संकेत पोवळे यांना पाहायला भेटतं आमच्या समालोचन पॅनल मध्ये. स्कोररच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर शुभम कानमुरे यांना पाहायला भेटतं आणि साऊंड सिस्टीम पण जर पाहिली तर कालिदास डीजे यांचं सर्वच आयोजन आपण पाहतोय. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला आहे. बॉल पडल्यानंतर विकेट कीपर कडे चाललाय. काय गोलंदाजी राहिली आहे इकडे या षटकामध्ये. फक्त 2 धावा देत असताना 2 विकेट्स
कुणाल कोंडाळकरने प्रस्थापित केल्या. 58 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता आपण पाहतोय बॅटिंग करत असताना SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने 59 धावसंख्येचं टार्गेट इकडे मात्र उभं केलंय. आता 59 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का थर्ड वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून, जिथे आपण पाहतोय शाबीर अँड हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स हा संघ मैदानावरती प्रथमतः गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. आणि इथे आपण जर पाहिलं तर पहिलं सत्र संपत असताना धावफलकावरती 58 झाल्यात, जिथे थर्ड वॉरियर्स संघाच्या खेम्यामध्ये आपण पाहतोय आमचे समालोचक मित्र मॅन फ्रॉम अलिबाग, मॅन फ्रॉम रोहा, मॅन फ्रॉम सुडकोली असं म्हटलं तरी चालेल, सन्माननीय आदरणीय भाईजान अर्थातच इम्रान बुखारी यांना सुद्धा पाहायला भेटत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 58 लागलात. 59 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर टू यू. थँक्यू. बोथर कॅप्टन इथे आलेले आहेत. मी विनंती करतोय सन्मान्य हनीफजी कुरेशी आपण यायचं आहे आणि या मॅचचा टॉस करायचा आहे. आणि आमच्या MD चे सिनियर मेंबर सन्मान्य श्रीकांतजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण देखील त्यांना जॉईन व्हायचं आहे. हनीफ कुरेशी आणि श्रीकांतजी म्हात्रे. चला टॉस करूया आपण. थँक्यू डीजे मास्टर. दोन्ही कॅप्टन आलेले RB कन्स्ट्रक्शन जिराटचे आपण अजिंक्य वैतीला पाहतोय आणि आमचा लाडका पिंट्या राजाबाई टायगर्स संघाचा संघनायक. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आणि टॉस कोणाचा कॉल असणार आहे? चला प्रसादचा कॉल असणार आहे. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. RB कन्स्ट्रक्शन जिराट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. अजिंक्य सर्वप्रथम निर्णय काय असेल? चेसिंग करेन. चेसिंग किती धावापर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न करणार प्रतिस्पर्धी संघाला? 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की पिंट्याची पण बॅटिंग लाईनअप जरा चांगली आहे, त्याच्यामुळे थोड्या कमीत कमी राहण्यापर्यंत आपण त्याला रोखण्याचा प्रयत्न करू. असा कोणता गोलंदाज आहेत की ज्यांच्या भरोशावर तू इतकं मोठं चॅलेंज समोर स्वीकारण्याचं धाडस दाखवतोस? असं एका पर्सनल बॉलरचं मी नाव नाही घेऊ शकत. माझ्याकडे 5-6 बॉलर आहेत चांगले, परंतु प्लॅनिंगनुसार आम्ही 4 बॉलर चांगले यूज करू आणि पिंट्याला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. वेल डन. अभिनंदन, तुझं टॉस जिंकलास. प्रथम फित्रकन ओ पिंट्या वेल डन. भन्नाट फॉर्ममध्ये आहेस यावर्षी. तुझ्या बॅटला बॉल चांगले लागत आहेत. चांगल्या ट्रॉफीज चांगल्या सिरीज तू जिंकतोयस. आता इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. राजाबाई टायगर्स यांनी तुला कॅप्टनशिपची जबाबदारी दिली आहे. काय सांगशील याच्याबद्दल? पहिले प्रथम मी राजाभाईंचे आभार मानेल की त्यांनी मला कर्णधार म्हणून स्वीकारलं टीममध्ये. आणि आमदार साहेबांचं आयोजन म्हणजे असं कोण करू शकत नाही असं आयोजन केलेलं आहे. आणि नक्कीच आम्ही ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईनमध्ये जर पिंट्या विचार केला तर कोणत्या अशा फलंदाजांना तू सेट केलास की ज्यांच्याकडून तू अपेक्षा ठेवतोस की जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचतील? सर्वच खेळाडू आमचे चांगले आहेत. आमचं जसं मॅचची जशी सिच्युएशन असेल त्यानुसार आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, तसं आम्ही फलंदाजांना. न्यूज फ्रॉम द सेंटर आपण पाहतो. RB कन्स्ट्रक्शन विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे आमचे लाडके मित्र हर्षदजी मुंडे इथे आम्हाला जॉईन करतील. धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील खाना अलिबाग हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आहोत अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रामधील आणि भारतामधील एक भव्यदिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथम श्री गणेशाला वंदन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुस्वरता. तसेच या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुद्रा करून निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, जयवंत, जाणता राजा. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही अमुची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद.
दोनही संघ आपापसामध्ये भिडणार आहेत. एका बाजूला राजाभाई टायगर्स हेमनगर, दुसऱ्या बाजूला आरबी कन्स्ट्रक्शन झिरा. हॅलो, बघा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून या सूचना आलेली आहे. अगोदरच्या सत्रामध्ये जो शेवटल्या ओव्हरमध्ये चौथा बॉल होता, त्या चौथा बॉलवरती थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे की तो चेंडू चौकार आहे की आतमध्ये फील्ड केलेला आहे. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आहे, तर त्याचा वापर करून या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तो तिसरा बॉल होता, त्या शेवटल्या ओव्हरमधील तिसरा बॉल होता आणि त्या तिसऱ्या बॉलवरती हा चेंडू चौकाराच्या बाहेर गेला, काही त्या ठिकाणी क्रिया घडलेली आहे, त्याची या ठिकाणी पडताळणी मात्र केली जाते.
धन्यवाद. या ठिकाणी आता निर्णय मिळालेला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वाद न घालता आपण लगेचच मैदानावरती मॅच सुरू करायची आहे. धन्यवाद. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. बॅटिंग करत असताना या ठिकाणी अजून एक सूचना आलेली आहे. जर कोणाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो फक्त मैदानातील 11 खेळाडूंपैकीच किंवा कॅप्टन घेऊ शकतो. डगआउटमधून आपल्या खेम्यामधून कोणीही त्या ठिकाणी ॲक्शन करायची नाही आहे, ही सूचना मात्र या ठिकाणी आलेली आहे. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता या ठिकाणी रिप्लाय सुद्धा दाखवलेला आहे की तो चौकार होता की नव्हता, त्याचं रिप्लाय या ठिकाणी आपण पाहू शकता, स्क्रीनवरती दाखवला जातोय. नक्कीच आपण जाऊन यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. इथे चांगली टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करत असताना नक्कीच एक चांगला निर्णय या माध्यमातून मिळालेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या शानदार मॅचकडे. एकच मिनटं. सर्व संघ खेळाडूंना विनंती आहे, तुम्हाला जर कुठली ऑब्जेक्शन असेल तर एका खेळाडूने यायचं आहे, आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण हे करून देऊ, कारण आपल्याकडे लाईव्ह आहे आणि मी आता तुम्हाला डिस्प्ले केला. तुम्ही मॅच कुठल्याही परिस्थितीत थांबू नका. अंपायर्स कुठल्याही परिस्थितीत मॅच थांबवायची नाही आहे, मॅच कंटिन्यू ठेवायची. आणि डगआउटमधून कोणी रिव्ह्यू मागेल तर रिव्ह्यू द्यायचा नाही, तुमचे नियम फॉलो करा. धन्यवाद अंकुश दादा. जाऊया मॅचच्या दिशेनं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनच्छ या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि जाऊया आता मैदानावरती जिथे बॅटिंग करत असताना पहिल्याच सत्रामध्ये एस पी सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघानं निर्धारित 5 ओव्हर्समध्ये 58 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 59 धावेचं लक्ष हे आता शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स या संघासमोर ठेवलेले आहे. सलामीची जोडी मैदानावरती गेलेली आहे. आपण पाहू शकतो स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदिल कुरेशी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती हसनैन कुरेशी ही जोडी मैदानावरती आलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ज्याने खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामध्ये खेळत असताना आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व सदैव राखलेलं आहे असा पवन कोंडाजी मैदानावरती आलेला आहे. 5 ओव्हरमध्ये 59 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार. दोनही संघ शक्तिशाली आहेत, दोनही संघ बलवान आहेत. अंपायरचा इशारा आलेला आहे आणि आता या पहिल्या षटकातील पहिलाच बॉल पवन कोंडाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्ट्राईक इनवरती एक जबरदस्त असा हा फलंदाज आदिल कुरेशी आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे षटक, पहिलाच बॉल पवन कोंडाजी. पहिलाच बॉल अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित आणि संतुलित सुरुवात केलेली आहे. आदिल कुरेशी ऑफ द मार्क. आपलं स्वतःचं खातं ओपन केले, आपल्या संघाचं देखील, कारण या 5 ओव्हर्समध्ये 59 धावा पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे मैदानावरती कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं हे दोनही फलंदाजाचं काम आहे. तेच करत असताना पहिल्याच बॉलवरती एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव घेतल्यानंतर आता सेकंड बॉलवरती काय होणार. पहिली ओव्हर म्हटले की पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या बाहेर आहेत. त्यापैकी एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो वाईडिश लॉंगॉन, तदनंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा पवन कोंडाजी, पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, जस्ट या ठिकाणी पुश केलं आणि एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. चांगला सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 बॉल्स कंप्लीट झाले. पवन कोंडाजीची गोलंदाजी आपण ॲक्शन पाहिली, किंबहुना त्याचा टप्पा पाहिला, पिचिंग पाहिलं. खूप चांगला डिलिव्हर्ड 2 चेंडू त्याने केलेले आहेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये, बॅटचा फेस अगोदरच बंद झाला आणि त्याचमुळे तिसरा बॉल डॉट येते मैदानावरती. चांगली सुरुवात केलेली आहे. दोनही संघ तितके शक्तिशाली आहेत, बलवान आहेत. जेव्हा ऑक्शन झालं तेव्हा दोनही संघांच्या संघ मालकानं विचारपूर्वक आपल्या संघामध्ये खेळाडू घेतलेले आहेत. त्यामुळे काटेकी टक्कर, क्रिकेटमधील एक महासंघर्ष, क्रिकेटची रणधुमाली आज मात्र पाहायला मिळेल.
चांगला बॉल, तितका चांगला फटका, कार्पेटचा आधार घेतला. मिडविकेटच्या दिशेनं बॉलला एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. परंतु या ओव्हरमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून दिलेला नाही आहे. 4 बॉलमध्ये पवन कोंडाजींनी आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. कारण दोनही फलंदाज हे आपल्या अलिबाग तालुक्यामधील मोठे फलंदाज आहेत, परंतु आतापर्यंत त्यांना रोखून ठेवलंय. फुल टॉस बॉल हसनैन कुरेशीला टाकलेला आहे. या बॉलवरती येतोय एक जबरदस्त अफलातून षटकार. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. ही स्पर्धा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्र आणि भारत आणि भारताच्या बाहेर देखील या स्पर्धेचा बोलबाला राहिलेला आहे. ज्या पद्धतीने आयोजन आहे, ज्या पद्धतीने नियोजन आहे, त्या प्रकारे या ठिकाणी बक्षीस आहेत. पुन्हा एकदा पवन, हा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू जागीच थांबला, परफेक्ट टायमिंग झाले नाही, त्यामुळे या चेंडूवरती धावा येणार नाही आहेत. पहिल्याच ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. बॅटिंग करत असताना शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स या संघानं धावफलकावरती आत्तापर्यंत 9 धावा जमा केलेल्या आहेत. 59 धावींचं लक्ष, त्यापैकी 9 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अर्थातच 50 धावींची गरज असणार आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, ज्याने अथांग मेहनत घेतल्याशिवाय अंकुश दादा, त्यांचे समवेत त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, डेडिकेशन, समर्पण या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. आणि त्याचमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक अभूतपूर्व स्पर्धा म्हणून नक्कीच दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगलं मैदान आहे, बसण्यासाठी प्रशस्त असं गॅलरीज आपण पाहू शकतो. त्याच वेळेला या ठिकाणी विजेत्या संघमालकास महिंद्रा कंपनीची थार आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर या ठिकाणी जो मालिकावीर असेल ते जिमनी जे आपण फोर व्हीलर त्या ठिकाणी पाहू शकतो. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्याच वेळेला नवोदित खेळाडू, या ठिकाणी टू व्हीलर बाईकसुद्धा आपण पाहतोय. म्हणजेच या मैदानावरती किंवा या अलिबाग तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचा नक्कीच बोलबाला संपूर्ण भारतामध्ये राहिलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने व्ह्युअर्स tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा धावफलकावरती आल्या. आता 24 बॉलमध्ये 50 धावांची गरज असताना दुसरा गोलंदाज मैदानावरती आलाय, ज्याने कमी वयामध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने विकसित केलं. अगदी वयाने पाहायला गेलं तर 15 ते 16 वर्षाचा खेळाडू, ज्याने गोलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व सदैव प्रस्थापित केलं, असा आयुष बोकाडे मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केली आहे आणि पाठवले सरळ सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार धडाकेबाज षटकार. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोले तो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोलतो एकदम ग्रेट. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी. लय दमदार आपला Thank you so much. आमदार. पहिल्याच बॉलवरती आयुषच्या मोठा फटका आलेला आहे. 23 बॉलमध्ये आता 44 धावा पूर्ण करायच्या आहेत. परंतु या मॅचमध्ये नक्कीच एक काटेकी टक्कर, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटची रणधुमाळी आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचं एक बिग बॅटल नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. दोनही संघ तितकेच बलवान आहेत, शक्तिशाली आहेत. आयुष बोकाडेकडे चांगली गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, ते आज मात्र दाखवावं लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खरं तर या मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट अशा विविध ठिकाणी आपण खेळू शकतो. त्याचाच फायदा घेत असताना आदिल कुरेशीचा एक चांगला खेळ, तंत्रशुद्ध नियंत्रित खेळ आपण सदैव पाहिलेला आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, परफेक्ट टायमिंग झालं नाही आहे, डॉट बॉल गेलेला आहे. आयुष बोकाडेने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं आहे. आत्तापर्यंत 22 बॉलमध्ये आता 44 धावींची गरज आहे. 2 बॉल्स या षटकातील पूर्ण झाले. स्ट्राईक इनवरती आदिल आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट्य सर्व काही पाहायला मिळालं. पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. आहे बोले तो एकदम क्लास, बोलतात सारे त्याला बॉल. बोलतात सारे त्याला बॉल, बोलतात सारे त्याला बॉल. अरे होती है एंट्री उसकी झकास, पहचान नावाची आहे हो खास, पहचान नावाची आहे हो.
दुसऱ्या षटकामध्ये आज खऱ्या अर्थानं आदिल खुरेशीने आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती केलेली आहे. आपल्या संघाला इथे मात्र विजयी करायचा आहे. या अनुषंगानं या दृष्टिकोनातून चांगले प्रयत्न हे आदिल खुरेशीचे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला अर्थातच कव्हर क्षेत्रामध्ये येतोय एक जबरदस्त चौकार. फिदा पाहून दा घेण्याची जमती भेट ए होती फिदा पाहून दा घेण्याची जमती भेट लाई लाई दमदार आपला Thank you so much. महेंद्र दलवी 25 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये आयुष बोकाडे थोडंसं या ठिकाणी महागडा ठरलेला आहे. आतापर्यंत आपण अनालिसिस केलं तर 4 बॉलमध्ये त्याने 16 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत आता येणाऱ्या 20 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. मी म्हणेन मॅच दोलामॅन स्थितीमध्ये आहे. इथून दोन्ही संघ विजयाची सांगड मजबूत करू शकतात. त्यासाठी तुमचं डेडिकेशन, तुमची यथांग मेहनत, तुमचं समर्पण हे मैदानामध्ये द्यावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. 1 धावेच्या साह्याने इथे 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. आजच्या दिवसातील ही पहिलीच मॅच आपल्या भेटीला. एका बाजूला SP सुपर प्लेयर्स अंबेपोर, दुसऱ्या बाजूला शाबीर 11 आणि हनीफ खुरेशी वॉरियर्स या 2 संघादरम्यान एक घमासान युद्ध या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 19 बॉल 33 धावींची गरज आहे. अजून देखील या षटकातील शेवटला बॉल पुन्हा एकदा आयुष बोकाडे. प्रचंड वेग आहे परंतु नक्कीच नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आतापर्यंत पोहोचवलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे जेवढा वेग आहे त्या वेगावरती स्वार होऊन तुम्ही गोलंदाजी करता, परंतु त्याच वेळा टप्प्यावरती नियंत्रण, आपल्या मनावरती ताबा असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तोच ताबा ठेवावा लागेल आयुष बोकाडेला. चांगली लाईन ठेवावी लागेल. अंतिम बॉल असेल या षटकातील. शेवटला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, टप्पा पडला, पिचिंग झाली, स्लाइटली टर्न झाला आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना या ठिकाणी शाबीर 11 आणि हनीफ खुरेशी वॉरियर्स या संघाने धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आणि आता पंचांनी या ठिकाणी इशारा केलेला आहे. 50-50 ओव्हर आता सुरू होणार आहे. या ओव्हरमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे 6 बॉलमध्ये जर तुम्ही 10 धावा पूर्ण केल्या तर 5 धावा एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहेत. परंतु जर 10 धावा केल्या नाहीत तर 5 धावा मात्र मायनस होणार आहेत. त्यामुळे हा जो नियम आहे प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. आता या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळ असेल, दोनही संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित करत आहेत. परंतु आता 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज असताना या ठिकाणी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी आलाय पवन कोंडाजी. पहिली ओव्हर जेव्हा हाताळली होती तेव्हा एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया किती धावा खर्च करेल. पहिलाच बॉल, परफेक्ट कनेक्शन नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल आला. वेगानं खेळाडू जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव होतोय. आत्तापर्यंत बॅटिंग करत असताना 28 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. आता 17 बॉलमध्ये 31 धावींची गरज आहे. उलटी गिनती चालू झालेली आहे. रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जसा वेळ पुढे जातोय तशी मात्र रसिक प्रेक्षकांची गर्दी इथे आपल्याला वाढताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी पवन, षटकातील पुढील बॉल स्ट्राईक एंडवरती हसणे. मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, परफेक्ट टायमिंग, पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. शाबीर 11 आणि हनीफ खुरेशी वॉरियर्स या संघाचे मॅनेजर आपण पाहतो इम्रान सर त्या ठिकाणी गाण्यांचा आनंद घेत असत नाचत असताना, कारण एक षटकार आला धावफलकावरती. आतापर्यंत 34 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता येणारे 16 बॉल 25 धावांची गरज आहे.
एक मोठा फटका आपण मैदानावरती पाहिलेला आहे. हसनेंचे शॉट आपण नेहमीच पाहतो, त्या फटक्यामध्ये ताकद, कारण खूप चांगला फिटनेस आहे. असं म्हटलं की आयुष्यामध्ये स्वतःचं शिक्षण, पर्सनॅलिटी ही फार महत्त्वाची आहे. पर्सनॅलिटी म्हणजे फक्त दिसणं नव्हे, तर तुमचा बॉडी फिटनेस हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तो बॉडी फिटनेस आपण नेहमीच हसण्याच्या माध्यमातून पाहतोय आणि त्याचाच फायदा घेत असताना लांबच लांब षटकार मारण्यामध्ये अग्रेसर असा हा हसनेन आपल्याला पाहायला मिळाला. 16 चेंडू 25 धावांची गरज. मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर हा संघ बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी केली होती, परंतु यावेळेस आता गोलंदाजी करत असताना थोडंसं का होईना परंतु ते फटक्यांपासून आता रोखावं लागणार आहे. तिसरा बॉल या षटकातील फेकला होता पवन कोंडाजीनं. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. इथे शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. फलंदाजाला असं वाटलं होतं की या ठिकाणी हा चेंडू सवय जाईल की काय, परंतु चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. 2 बॉलमध्ये आता 3 धावा पूर्ण करायच्या आहेत. अदरवाईज तुम्हाला इथे जे काही मायनस धावा त्या पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे एनी हाव तुम्हाला या ठिकाणी 2 बॉलमध्ये 3 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा हसनेन फुलटॉस बॉल, परंतु वाईड यॉर्कर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अंपायर्स व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा आता इथे पाहायला मिळेल. येणाऱ्या 2 बॉलमध्ये आता इथे 2 धावा पूर्ण करायच्या आहेत, कारण ही 50-50 ओव्हर आहे. त्यामुळे तुम्हाला 6 बॉलमध्ये 10 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये करायच्या आहेत. त्या करत असताना इथे 8 धावा नक्कीच त्याने पूर्ण केल्यात. आपल्याकडे शेवटले 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत या ओव्हरमधील, आणि या 2 बॉल्समध्ये 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा पवन कोंडाजी, प्रचंड वेग, परंतु पवन कोंडाजी कडून ही अपेक्षा नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः धावा बहाल करताना पाहायला मिळाल्या. मोठी मॅच आहे, मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही अशा चुका अजिबात करू शकत नाही. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती, सुधारणा करणं ही प्रगती असते. ही प्रगती मात्र पवन कोंडाजीला करावी लागेल. 2 लगातारचे व्हाईट बॉल त्यांनी फेकलेले आहेत. पुन्हा एकदा हलक्या त्याने कटवण्याचा प्रयत्न केला. धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे. मैदानामध्ये एक ट्विस्ट आलाय. महत्वपूर्ण फलंदाज आदिल कुरेशी धावची स्वरूपात तंबूमध्ये परत. पब्लिक हीरो बोलते त्याला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला. धावून येतोय का हकेला, दिल से सलाम आपल्या शिकला, दिल से सलाम आपल्या शेटला, दिल से सलाम आपल्या शेटला. एकनाथ शिंदे साहेबांचा. मैदानावरती आता 50-50 ओव्हर चालू आहे. खरं तर 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती. एका बॉलमध्ये आता 1 धावेची गरज आहे. या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण तदनंतर इक्वेशन सांगणारच आहोत, परंतु आता आपण या जर षटकाचं अनालिसिस केलं तर ही 50-50 ओव्हर आहे. आत्तापर्यंत त्यांनी 5 बॉलमध्ये 9 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे एका बॉलमध्ये 1 धाव इथे कंपल्सरी काढावी लागणार आहे, अदरवाईज 5 धावा मायनस होणार आहेत. त्यामुळे आता दोनही संघ या ठिकाणी नक्की चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 धाव काढायची आहे, फिल्डिंग करणाऱ्या संघाला 1 धाव रोखायची आहे. त्यामुळे आता या एका बॉलवरती सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे मैदानावरती. काही प्रेक्षकांनी मोबाईलमध्ये चॅटिंग सुरू केली होती, काही फोनवर होते. आता चॅटिंगसुद्धा बंद केली, फोनसुद्धा आता बंद केला आणि त्यांचं लक्ष या मैदानाकडे लागलेलं आहे. एका बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना इथे बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती, ज्याच्या नावावरती मालिकावीर म्हणून 4 व्हायरल झालेले आहे, असा मुस्तकी मुकादम स्ट्राईक एंडवरती आलाय. एका बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे या ओव्हरसाठी. पुन्हा एकदा पवन कोंडाजी हलक्या त्याने जस्ट मात्र या ठिकाणी फ्लिक केलं. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि 1 सिंगल धाव घेतल्यानंतर इथे 50-50 ओव्हरच्या धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण इक्वेशन माझे मित्र मला सांगतील की येणाऱ्या 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी किती धावींची गरज आहे. दोनही संघाने चांगल्या पद्धतीने इथे प्रयत्न केला. 2 संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना SP सुपर प्लेयर्स अंबेपूर या संघानं निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजेच या ठिकाणी 30 बॉलमध्ये धावफलकावरती 58 धावा जमा केल्या होत्या. 59 धावांचं लक्ष दिलं होतं, ते
ते पूर्ण करत असताना आत्तापर्यंत आपण स्थिती पाहिली तर 3 ओव्हर्समध्ये धावफलकावरती 42 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या 5 सुद्धा धावा आपण ॲड केल्यात. आता 12 चेंडू मागे 17 धावींची गरज. हॅलो, सन्मान्य राहुल शेठ भोईर, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मैदानावरती नक्कीच एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभम, अजून सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण विनिंग पर्सेंटेज 50-50% देऊया. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे. इथून खऱ्या अर्थाने विजयाची सांगड अंबेपूर संघ सुद्धा करू शकतो किंवा थळ संघ सुद्धा करू शकतो. बघा, या ठिकाणी सन्मान्य संदीप परदेशी नवगाव यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. कारण जेव्हा जेव्हा आमदार साहेबांच्या स्पर्धा असतात, मग ती व्यावसायिक स्पर्धा असेल, मग ती प्रीमियर लीगची स्पर्धा असेल, मग ती ग्रामीणची स्पर्धा असेल, कोणतीही स्पर्धा असू द्या, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक ही नेहमीच त्यांच्या माध्यमातून सातत्याने देत असतात. आणि आतासुद्धा ज्या आपण बाईक पाहतोय, मग त्याच्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट बॅट्समन असेल, त्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज असेल किंवा त्याच वेळेला नवोदित खेळाडू, या ज्या 3 बाईक आहेत त्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी संदीप परदेशी या साहेबांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. नक्कीच दातृत्व हे फार कमी लोकांमध्ये आहे, परंतु त्यापैकी आमचे हे संदीप परदेशी, त्यांच्या माध्यमातून कधीही आमदारांची स्पर्धा कोणतीही असू द्या, त्यांच्या माध्यमातून नेहमीच आमच्या या स्पर्धेला बाईक दिल्या जातात. धन्यवाद साहेब, तुमचं मनपूर्वक आभार. आमदार साहेबांचे पीए आहेत नक्कीच. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 17 धावींची गरज. नवीन गोलंदाज मैदानावरती सार्थक सर पाटील, हा देखील 15 ते 20 या वयामधील हा खेळाडू आहे. पहिला बॉल प्रचंड वेग आहे, परंतु वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मनावरती कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की युअर बिगेस्ट एनिमी इज युअर अनकंट्रोल माइंड. तुमच्या मनावरती ताबा नसेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये गडबड करू शकता. वेगावरती स्वार होतोय, परंतु नियंत्रण नाही आहे, नियंत्रित गोलंदाजी नाही आहे. त्यामुळे पहिलाच बॉल अतिरिक्त फेकलेला आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. मोठा फटका मुस्तकी मुकादमच्या बॅटमधून येतोय. एक तडाकेबंद, एक बेभान बेधुंद षटकार. एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा त्यांना दे. शिवसेनेचा मागे आहे रक्तात आग, रक्तात आहे पेट. नुकतंच व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि शिवसेना नेते आदरणीय छोटम शेठ यांचे चिरंजीव राहुल शेठ भोईर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. त्यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल. विनंती असेल आपण त्याचा स्वीकार करायचा. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. हा चेंडू मैदानावरती निर्धाव केलेला आहे. चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सार्थक सर पाटील, कारण अगोदरच्या बॉलवरती एक मोठा फटका आला होता, त्यानंतर तो दबाव, दडपण सर्व काही त्याच्या खांद्यावरती आलं होतं. आता बॉल टू रन, 10 बॉलमध्ये 10 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा सार्थक सर पाटील. फुलटॉस बॉल, लोड फुलटॉस होता, त्याला या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. वेगानं क्षेत्ररक्षकाला तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एक धाव या ठिकाणी आता सोन्याच्या भावाप्रमाणे झालेली आहे. सोन्याचे भाव सुद्धा आता काही मात्र थांबत नाही आहेत. त्यामुळे आता इथे शेवटच्या क्षणाला या मॅचमध्ये जर सामना इथे टाय झाला तर सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का, हे मात्र प्रश्नचिन्ह इथं उभं राहिलेलं आहे. 50 धावा एकदा जोरदार टाळ वाजवायचे आहेत. या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थळ वॉरियर्स या संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन लावलेलं आहे. एकच सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली. बॉल टू रन्स अशी ही मॅच मी कित्येक वेळेला पाहिलं की बॉल टू रन्स जेव्हा धावा असतात ना, तेव्हा ती मॅच काही वेगळीच मजा देऊन जाते. तोच ट्विस्ट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल का.
8 बॉलमध्ये 8 धावींची गरज. सार्थक सरपाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार दिला होता. तदनंतर चांगली वापसी या मैदानावरती पाहायला मिळाली. मोठा फटका, फ्लॅट आणि जबरदस्त तडाखेबंद विलोभनीय षटकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर Thank you so much. खेळ हा आपण. अगोदर शाबीरभाई थोडेसे टेन्शनमध्ये होते, आता स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते, कारण 7 बॉलमध्ये 2 धावींची गरज मैदानावरती. पुन्हा एकदा सार्थक सरपाटील. हा चांगला बॉल आहे, हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. स्कोर लेवल झाली आहे. आता शेवटला या ठिकाणी शेवटली ओव्हर शिल्लक असणार आहे. 4 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती धावसंख्या. धन्यवाद. या ठिकाणी शाबीरभाई यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनावरती प्रभावित होऊन तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक शाबीरभाई यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. शाबीरभाई धन्यवाद. हे बक्षीस मला नक्कीच प्रेरित आणि प्रोत्साहित करणारा असेल, त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. येणारे 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज. मॅचमध्ये अजून काय घडणार, कित्येक मॅचेस तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिले असाल. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना प्रेक्षकांनी अंदाज बांधला की इथे बॅटिंग करणारा संघ जिंकेल. काहीनं तर गाडीला स्टार्टर मारून घरी सुद्धा गेले, मग यूट्यूबवर जाऊन बघते ते काय, बॅटिंग करणारा संघ त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे. म्हणजे ही अशी समीकरणं बऱ्याच वेळा आपण पाहिलीत, परंतु समोरचा संघ तितकाच बलवान आहे, तितकाच शक्तिशाली आहे. मुस्तकींसारखा मुकादम शाबीरभाईने आपल्या संघामध्ये घेतला आणि त्याचं प्रत्युत्तर त्याने खूप चांगलं दिलंय. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज, 6 चेंडू 1 धावेची गरज असताना नवीन गोलंदाज तनिष भाटे मैदानावरती आलाय. पाहूया तनिष आता कशी गोलंदाजी करणार. एक चॅलेंज आहे, या चॅलेंजला निधड्या छातीनं सामोरं जाणार का, हेच आपण पाहणार आहोत. जरी एक्सपिरियन्स कमी असेल तरी खूप चांगली गुणवत्ता, कौशल्य या तनिष भाटेकडे आहे. 6 बॉल 1 धावेची गरज. पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे, पकडलाय कॅच फलंदाज मुस्तकीन. बॅक टू दी पॅव्हलियन. थँक्यू. ही मॅच 1 साइड चालली होती. प्रेक्षकाने आता शेजारच्या प्रेक्षकाला सांगितलं, बाबा आता या ठिकाणी मैदानाकडे लक्ष दे, कारण पहिल्याच बॉलवरती इथे मुस्तकीन सारखा फलंदाज बाद झालाय. आता 5 बॉलमध्ये 1 धावेची गरज. बघा इथे कंपल्सरी चेसिंग नाहीये, परंतु जर स्कोर लेवल झाला तर तुम्हाला इथे सुपर डुपर ओव्हर नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्या प्रतीक्षेमध्ये प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना असं असतं की सामना कोणाचाही असू द्या, प्रेक्षक न्यूट्रल असतात, त्यांना मोठे फटके पाहायला आवडतात, त्यांना विकेट्स पाहायला आवडतात. आता 5 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना या ठिकाणी SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाने सांगून दिलंय की शेवटल्या क्षणापर्यंत आम्ही झुंज देणार, सहजासहजी या मॅचमध्ये आम्ही हार मानणार नाही आहोत. आणि तीच हिंमत, ती जिद्द, ती चिकाटी आज खऱ्या अर्थानं तनिष भाटेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेला आहे. स्ट्राईक एंडवरती आता नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल कोंडाळकर. 5 बॉल 1 धावेची गरज. पुन्हा एकदा तनिष भाटे. स्लोवर बॉल जस्ट या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर अर्थातच शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी वॉरियर्स हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाला पुढील राऊंडसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच टॉस ज्या संघाच्या बाजूने गेलेला आहे त्यांना विनंती असेल की आपल्या निर्णयाची अंमलबजावणी